नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतोय एका नवीन मैदानाच्या मुलाखतीमध्ये। तर आज आपण आलोय आडीमाळामध्ये। तर येत्या 4 तारखेला भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलंय, त्या संदर्भात आता ही मुलाखत असणार आहे। तर आता या मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे, त्यामध्ये बक्षीस कोणती कोणती आहेत, गट कोणते कोणते आहेत, त्याचप्रमाणे पट्टा कसा असणार आहे, ही संपूर्ण माहिती आता आपण पंच कमिटीला विचारणार। तर आपल्या सोबत आता समस्त सगळी पंच कमिटी आहेत। तर आता आपण सुरुवात करूया मुलाखतीला। तर दादा पहिला तुमचं नाव सांगा। माझं नाव किरण पुंडलिक पासदे। बापूंच्या वाढदिवस गौरव समितीचा मी सेक्रेटरी म्हणून काम करतोय। तर आज या ठिकाणी आपल्याला जे काही मैदान या ठिकाणी आपल्याला भरवायचं आहे, त्या मैदानाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी सगळे आज इथं उपस्थित राहिलोय मैदान बघायच्या निमित्तानं। तर आमच्या कागल तालुक्याचे नेते आणि आमचे मार्गदर्शक, ज्यांनी राजकीय सहकार क्षेत्रामध्ये अतिशय मोठं काम केलंय, ते माननीय युवराज दत्ताजीराव पाटील बापू यांचा वाढदिवस प्रतिवर्षाप्रमाणे 3 तारखेला आम्ही साजरा करतोय। बापूंचा वाढदिवस म्हणजे त्यांनी केलेलं जे काम आहे, त्या कामाचा गौरव व्हावा, त्यांना केलेल्या कामाची पोचपावती मिळावी, अशा दृष्टिकोनातून लोकांच्या सहभागातून हा वाढदिवस साजरा केला जातोय। बापूंचा वाढदिवस जरी 3 तारखेला असला तर 3, 4, 5, 6 असे जवळजवळ 4 दिवस असं भरगच्च असं कार्यक्रम या कागल तालुक्यामध्ये, या जिल्हा परिषद मतदारसंघ जो आमचा कसबा सांगाव मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केला जातोय। तर बापूंची सुरुवात ही त्यांच्या गावामध्ये सरपंच कालावधी कारकिर्दीपासून सुरू झाली। अतिशय लहान वयामध्ये कॉलेजमधून आल्यानंतर त्यांनी सरपंच म्हणून काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर एक चांगलं सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची त्यांची हातोडी असल्यामुळं तालुका संघामध्ये जवळजवळ 11 वर्ष ते चेअरमन म्हणून कार्यरत राहिले। आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, कोल्हापूर जिल्ह्यातल्या जेवढ्या सहकारी संस्था आहेत, त्या सगळ्या सहकारी संस्थेवर पदाधिकारी म्हणून काम करण्याचं भाग्य त्यांना या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही अतिशय कमी लोकांना मिळालं, त्यामध्ये युवराज पाटील बापू आहेत। पद्धतीनं 3 तारखेला चैतन्य महाराज वाडीकरांचा कार्यक्रम कीर्तनाचा हा 3 तारखेला मौजे संघामध्ये संपन्न होतोय संध्याकाळी। त्याच्या अगोदर पवाड्याचा कार्यक्रम आहे। 4 तारखेला आपल्या इथं सकाळी ह्या बाळावर शर्यतीचा मोठा कार्यक्रम घेतलाय। तर मग आमचे सांगावचे माजी सरपंच लोकनियुक्त रणजित कांबळेंनी ही सगळी तुमच्या या शर्यतीची बक्षिसाची धुरा आपल्या स्वतःवर घेतलेला आहे। 5 तारखेला मौजे सांगावमध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे। आणि 6 तारखेचं वैशिष्ट्य पुन्हा रणजित कांबळेंनी बापूंच्यावर असणाऱ्या प्रेमापोटी एक फार मोठं होम मिनिस्टरचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलाय। आणि पहिल्या नंबरला चांगल्या पद्धतीचं बक्षीस या गाडी ठेवण्याचं काम त्यांनी केलंय, म्हणजे महिलांना यामध्ये सहभागी करून घेतलंय, गाडीच्या शौकीनांना यामध्ये सामावून घेतलंय। आणि गौरव समितीचे जे अध्यक्ष आहेत माने सर, ते आपल्याला ही जो राऊंड आहे, या राऊंडाचे काही गट किती असतील, त्याचे बक्षीस काय आहेत, याची सविस्तर माहिती ते देतील। त्याच्या अगोदर तर आता मित्रांनो, बापूंच्या बद्दल सरांनी भरपूर बोललं। तर आता आपण मैदानाचे नियम म्हणजे गट आणि नियम ही आता माहिती आपण बघूया। युवराज दत्ताजीराव पाटील यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त 4 तारखेला भव्य बैलगाडी शर्यतीचं नियोजन या आडीच्या माळावरती केलेलं आहे। या आडीच्या माळावरती भव्य असं स्पर्धा घेण्यापाठीचा उद्देश एकच होता की हे मैदान रास्त होणार आणि आमचे भीमगुण पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी, ह्या मंडळ आणि आमचा गोटू देशपांडे सुळकूरचा, ह्या मंडळींनी या ठिकाणी आडीच्या माळावरती आणलं आणि हे मैदान व्यवस्थित पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून ह्या आडीच्या लोकांच्या सहकार्यातून हे मैदान आम्ही पूर्ण करत आहोत। तर ह्या बैलगाडी शर्यतीसाठी 6 गट एकूण निवडलेले आहेत। 6 गटामध्ये त्यामध्ये पहिला जो गट अ गट जो आहे, त्या अ गटाला बक्षीस जे आहे 1 नंबरचं ते 71,000 आहे, 2 नंबरचं आहे ते 51,000 आहे, 3 नंबरचं आहे ते 10,000 आहे आणि 31,000 आहे। आणि त्याचबरोबर ढाल आणि निशाण प्रत्येक 3 नंबरना प्रत्येकांना देण्याची व्यवस्था केलेली आहे। दुसरा गट ब गट जो आहे, त्या ठिकाणी प्रथम क्रमांक 31,000 आहे, द्वितीय क्रमांक 21,000 आहे, तृतीय क्रमांक 11,000 आहे। त्याचबरोबर त्यांना ढाल आणखी निशाण असं देखील असणार आहे। तिसरा गट असा आहे की भव्य जनरल 2सा व 4सा गट बैलगाडी शर्यत, त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस 21,000 आहे, 2 नंबरचं क्रमांक 15,000 आहे, 3 नंबरचं क्रमांक 10,000चं बक्षीस आहे। त्याचबरोबर त्यांच्या ढाल आणि निशाण हे चिन्ह त्यांना मिळणार आहे। 4था गट जो आहे तो ओपन आदत बैलगाडी शर्यत, म्हणजे सगळ्या गटांना प्राधान्य देण्याचं काम केलेलं आहे। त्यामध्ये प्रथम क्रमांक आहे 15,000चा आहे, द्वितीय क्रमांक आहे 10,000चा आहे, तृतीय क्रमांक आहे 7,000चा आहे। त्याचबरोबर त्यांना ढाल आणि निशाण हे देखील बक्षीस द्यायची व्यवस्था केलेलं आहे। 4था गट जो आहे भव्य जनरल घोडा आणि बैल
त्या ठिकाणी देखील प्रथम क्रमांकाला बक्षीस 15,000 आहे, द्वितीय क्रमांकाला 10,000 आहे, तृतीय क्रमांकाला 7,000 आहे. आणखीन 10 आणखीन निशाण द्यायची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर गावातील लोकांना गावातील बैलांना देखील वाव मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून गावगणना शर्यत ठेवलेली आहे. बैलगाडी गावगणना शर्यत त्यांना देखील प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 10,000, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 7,000 आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 5,000 आणि 10 आणखी निशाण आहे. ही गावगणना जी आहे ती सांगवा मर्यादित आहे. ह्या बक्षीस देण्या पाठीमाग आमचे मित्र माजी सरपंच रणजित कांबळे यांनी ही सर्व बक्षिसांची ढाल निशाणं देण्याची व्यवस्था ही रणजित कांबळे यांच्याकडून द्यायची व्यवस्था केलेली आहे. याचा पाऊन्सर म्हणा किंवा त्याला आवड आहे हा रणजितनं मागच्या वर्षी बी ठेवलेला होता, ह्या वर्षी बी ठेवलेला आहे. हे मैदान होणार, हे करेक्ट मैदान होणार. ना लाठी, ना काठी, ना बॅटरी, ना ढकलिंग, 2 कॅमेरा रेकॉर्डिंग बघूनच हे नंबर दिले जातील. अशा पद्धतीचं ही तर या ग्राउंडवरती या मैदानावरती व्यवस्था केलेली आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची पार्शलिटी हा शब्द असणार नाही. आणि तिने आवर्जून या आडीच्या माळावरती यावं आणि आपला कस काय आहे ते दाखवून घ्यावा एवढे या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. हे मैदान बघण्यासाठी कार्यक्रमाला पहिल्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत बक्षीस समारंभ होईपर्यंत महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ ह्या स्टेजवरती उपस्थित असणार आहेत. त्यांच्या गोकुळ केसरी आहे, त्यांचा मुलगा गोकुळ दूध संघाचा चेअरमन आहे नवीद मुश्रीफ, तेही स्वतः उभा. त्याचबरोबर गोकुळ दूध संघाचे सर्व संचालक MD सह हे मैदान पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्या पद्धतीने हे मैदान पार पाडण्यासाठी सहकार्य करावं एवढी विनंती करतो. माने सरांनी सांगितलंच की मैदानची गट कोणते आहेत, नियम व अटी काय आहेत, तर मैदानी कशा प्रकारे रास पार पडणार आहे त्यांनी माहिती दिलीच. तर ते मैदानी पूर्णपणे बिना काठी, बिना लाठी, त्याचप्रमाणे बिना बॅटरी, बिना ढकलिंग हे पूर्ण मैदान असं रास्त होणार आहे. आणि ड्रोनचं शूटिंग बघूनच नंबर देण्यात येणार आहे. त्यामुळे ही मालकांनी नोंद घ्या. तर इथे कुठल्याही प्रकारची कागदपत्रांची काय आवश्यकता नाही, कारण हे कर्नाटक हद्दीत मैदान येते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे लंपीचं सर्टिफिकेट किंवा इतर काही कागदपत्र लागणार नाहीत. ही पण नोंद मालकांनी नक्कीच घ्या आणि लवकरात लवकर गाड्या नोंद करून घ्या, हीच आता विनंती आहे. तसं आपल्या आता सत्कार मूर्ती बापूंची आता 1-2 मिनिटाची मनोगत व्यक्त करतील बापू. माझा 71वा वाढदिवस 3 तारखेला होणार आहे आणि त्या निमित्तानं सर्व आमच्या भागातील लोकांनी, प्रमुख कार्यकर्त्यांनी हा वाढदिवस माझा साजरा करायचं ठरलेलं आहे. विशेष करून या वाढदिवसामध्ये रणजित कांबळे माने सर ह्या कमिटीचे अध्यक्ष आहेत, किरण पास्ते आहेत, नेमिनाथ चौगले आहेत, सर्व कसबा सांगावची मंडळी आहेत, मोजे सांगावची मंडळी आहेत, सुळकुडचे आहेत, रंदेवाडीचे आहेत, आडीचे सर्व आमचे कार्यकर्ते सगळी मंडळी आहेत. या सर्वांनी वाढदिवस करायचा असं ठरलेलं आहे. आणि त्या पद्धतीने इथं मैदान जे वाढदिवसाचं 3 तारखेला जे होणार आहे, 4 तारखेला ते जोरात मैदान होणार आहे. आणि त्या निमित्तानं या मैदानासाठी खास करून आमचे नेते नामदार मुश्रीफ साहेब हजर राहणार आहेत, बिदरी कारखान्याचे चेअरमन KP साहेब हजर राहणार आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातले गोकुळचे सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातले आणि कर्नाटक भागातले काही नेते मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत. तर अशा पद्धतीनं हा कार्यक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त ठेवला आहे आणि म्हणूनच मी या वाढदिवसानिमित्त आज माझी जी मुलाखत घेत आहेत त्या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना मी आज शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, आता बापूंनी त्यांचं छोटंसं मनोगत व्यक्त केलंच. तर बापूंच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान होणार आहे. तर आता सगळ्यांनी यायला विसरू नका आणि मैदानही रास्त होणार आहे, त्यामुळं काही हरकत नाही. गाड्या जास्तीत जास्त नोंद करा. धन्यवाद. तर मित्रांनो, आता ह्या मैदानचं बैलगाडी शर्यतीचं संपूर्ण बक्षीस वितरण हे एकाच व्यक्तीनं दिलंय. संपूर्ण बक्षीस ते आहेत म्हणजे रणजित दादा आहेत. तर त्यांनी पण आपली एक छोटीशी मनोगत आपलं व्यक्त करतील. सर्व जे बक्षीस आहेत ते फक्त आणि फक्त बापूंच्या प्रेमाखातीर आपण ठेवलेले आहेत आणि बापू म्हणजे माझे दैवत आहेत. बापूंचं जर काम बघितलं तर सांगण्यापैकी माझ्यावर एवढा ज्यादा प्रेम आहे बापूंचं की सांगता येत नाही एवढं. कारण आपल्या इथं कसबा संघामध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम पण बापू आम्ही मागच्या वेळेस घेतला होता. ह्यावेळेस पण आपण चांगल्या पद्धतीचा होम मिनिस्टर कार्यक्रम घेतलेला आहे. महिलांसाठी खास गाडी बक्षीस ठेवलेली आहे, त्यांना 8 चक्की बक्षीस ठेवलेलं आहे.
आणि शिलाई मशीन, कारण महिलांच्या जे उपयोगी येते ते आम्ही बापूंच्या वाढदिवसानिमित्त बाबा महिलांसाठी काहीतरी आपण केले, यासाठी आपण ते कार्यक्रम ठेवलेला आहे. सर्वच बक्षिसं मी माझ्याकडून जेवढे होतील तेवढे संपूर्ण बक्षीस दिलेले आहेत. आणि खरोखर सांगतो, ह्या इथून पुढे बापू ह्याच्यापेक्षाही मोठा आपण कार्यक्रम घेऊ. आणि वाढदिवसाला तुम्हाला आत्ताच शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.